नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आता गणरायांचं अर्थात गणपती बाप्पांचं आगमन काही दिवसातच होतंय आणि आपल्या घरातलं वातावरण अधिक मंगलदायी आणि अधिक आनंदाचं होतंय, कारण गणपती बाप्पा आता आपल्या घरी येत आहेत. तर गणपती बाप्पा येत असताना गणेश मंडळांनी आपल्या गावातल्या, आपल्या शहरातील, आपल्या वॉर्डातील जे गणेश मंडळ असतात त्या गणेश मंडळानं त्या गणपती उत्सवामध्ये मग 7 दिवस असेल, 11 दिवस असेल, त्या ठिकाणच्या असणाऱ्या त्या दिवसामध्ये सूत्रसंचालन अर्थात माईकवर कसं बोलावं याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे. तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. खऱ्या अर्थाने या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेल की तुम्हाला गणेश मंडळाचा असणारा जो संयोजक कार्यकर्ता आहे तर त्यानं हा संपूर्ण जो व्हिडिओ लक्षात घेतला तर मला वाटतंय की स्वतंत्र सूत्रसंचालकाची आवश्यकता भासणार नाही. तर त्या ठिकाणचा असणारा गणेश मंडळाचा संयोजक हा माईकवर व्यवस्थितरित्या बोलेल आणि स्वतः सूत्रसंचालन करेल. तर प्रथमतः मी आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो. तर त्या गणेश उत्सवामध्ये सूत्रसंचालन माईकवर बोलणाऱ्याने कसं करावं याबद्दलची मी प्रथमतः आपल्याला या ठिकाणी माहिती देतोय. तत्पूर्वी हा कार्यक्रम होत असताना सूत्रसंचालकाने नेमकी तयारी काय करावी तर याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतोय. तर प्रथमतः गणेश उत्सवाची संपूर्ण माहिती त्यानं घ्यावी. प्रत्येक दिवशी कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत, कोणकोणते मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे, या सर्व दिवसाचा असणाऱ्या कार्यक्रमाचं असणारं संपूर्ण वेळापत्रक काय आहे हे सविस्तर माईकवर बोलणाऱ्यानं लक्षात घ्यावे, ते माहिती करून घ्यावे आणि त्या पद्धतीची त्या दिवसाची असणारे कार्यक्रम, त्याची स्क्रिप्ट हे व्यवस्थित तयार करून घ्यावी आणि एक आधारभूत असणारी स्क्रिप्ट, दैनंदिन असणारी स्क्रिप्ट स्वतंत्र असणाऱ्या पानांवरती लिहा आणि यात सर्व पहिल्या दिवसाचे कार्यक्रम, त्या कार्यक्रमाचं नाव, त्या कार्यक्रमाची क्रमवार असणारी माहिती, त्या कार्यक्रमाला कोणते मान्यवर उपस्थित राहणार आहेत, त्या मान्यवरांची ओळख कशी करून द्यायची, त्यांचे पद काय, असे तुमच्या सूत्रसंचालनामध्ये प्रत्येक दिवसाचे मुद्दे असणं अपेक्षित आहे. मग तुम्ही याचा अभ्यास तुम्ही कसा करणार तर तुमची असणारी जी स्क्रिप्ट आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे तर ते स्क्रिप्ट चांगल्या रीतीने तुम्ही त्याचा अभ्यास करा. कोणत्याही शब्दांवर तुम्ही अडखळणार नाही, घाबरणार नाही, तसेच सुस्पष्ट रीतीनं तुम्ही शब्द आणि कार्यक्रमाचं सादरीकरण करू शकाल असा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण झाला पाहिजे आणि तुम्ही अडखळणार नाही बोलताना याची आपण काळजी घेणं महत्वाचं आहे. मग त्या प्रसंगी या असणाऱ्या गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये तुम्ही कोणती कपडे घालावी तर उत्सवाच्या प्रसंगी आपण पारंपरिक वस्त्र परिधान करणं अपेक्षित आहे. तर हे सूत्रसंचालन करत असताना तुमचा स्वतःवरती आत्मविश्वास असू द्या की मी चांगल्या रीतीने सूत्रसंचालन करत आहे. स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि बोलत असताना तुमच्या चेहऱ्यावरती आनंदाचे, हास्याचे हावभाव असणं आणि तुम्ही उत्साही आहे हे समोरच्या व्यक्तीला दिसलं पाहिजे. अशा रीतीनं तुम्ही सूत्रसंचालन करत असताना हे दिसणं अपेक्षित आहे. तर सूत्रसंचालनाचे नेमके मुद्दे काय आहेत तर ही मुद्दे मी या ठिकाणी तुम्हाला सांगत असताना गणेश वंदना किंवा मंगलाचरणानं कार्यक्रमाची सुरुवात करा. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे असतील, पाहुण्यांचे असतील, त्या कार्यक्रमाला आलेल्या सेलिब्रिटी असतील, कलाकार असतील, मंडळाचे काही सदस्य असतील, गावाचे सरपंच, उपसरपंच, नगरसेवक असतील, महापौर असतील, मंत्री महोदय असतील, आजी माजी मंत्री महोदय असतील, यांचं शाब्दिक स्वागत तुमच्या गणेश मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत करावं आणि स्वागत केल्यानंतर त्या उत्सवाचं महत्व तुम्हाला थोडक्यातरित्या सांगता यायला हवा आणि हा उद्देश तुम्हाला स्पष्ट करता यायला हवा. उदाहरणार्थ अजिंक्य भैरवनाथ मित्र मंडळाचा हा गणेश उत्सव सोहळा हा या ठिकाणी 55वा, 40वा, 42वा या ठिकाणी होतोय. सर्व गावाला एकत्रित आणणारा आणि सर्व आरतीच्या निमित्तानं एक विचारामध्ये मतभेद आणि विभिन्न प्रवाह असणारी माणसं या गणेश आरतीच्या निमित्तानं एकत्र येतात आणि एका विचारानं हा सामाजिक उपक्रम पुढे घेऊन जातात. अशा रीतीनं सर्व एकतेचं आणि एकात्मतेचं प्रतीक सांगणारा हा गणेश उत्सव म्हणजे आपल्या सर्वांची लोक चळवळ रुजवण्याचं काम हे गणेश मंडळ करतंय. मग अशा रीतीनं उत्सवाचं महत्व, उद्देश माईकवर बोलणाऱ्या सूत्रसंचालकाने, संयोजकाने व्यवस्थितरित्या स्पष्ट करून दाखवणं, सांगणं
हे महत्वाचं आहे, ते देखील कमीत कमी शब्दामध्ये आणि तो असलेल्या कमीत कमी वेळेमध्ये तो त्याला मांडता यायला हवा. मग मुख्य कार्यक्रम आहे, प्रत्येक कार्यक्रमाची योग्य पद्धतीनं ओळख करून द्या. मान्यवर यांची ओळख करून देत असताना त्यांचं स्वागत कुणाच्या हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे, ते व्यवस्थित त्या समजून त्या पद्धतीनं सूत्रसंचालन करा. कार्यक्रमाच्या दरम्यान प्रेक्षकांना, जे खाली बसलेले प्रेक्षक आहेत, त्यांना उत्साहित करण्यासाठी काही प्रश्न विचारू शकता. उदाहरणार्थ, गणपती बाप्पा, खाली बसलेली माणसं आहेत ती मोरया म्हणतील, मंगलमूर्ती मोरया, अशा रीतीने खाली बसलेली लोक तुमच्या सादाला प्रतिसाद खालून देतील, जेणेकरून ते देखील त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी त्या पद्धतीनं करून घेऊ शकता. आणि त्यानंतर मान्यवरांची असणारी भाषणं, मग जो कार्यक्रमाला आलेला प्रमुख जो उपस्थित मान्यवर आहे त्याचं शेवटी भाषण होईल. नंतर सिनियरिटीनुसार म्हणजे ज्युनियर, त्यानंतर सिनियर, अशा रीतीनं तुम्ही चढत्या क्रमानुसार मान्यवरांची मनोगत, त्यांची भाषणं आपण घेणं अपेक्षित आहे. भाषणाच्या दरम्यान सूत्रसंचालकाने ते लक्षपूर्वक ऐकणं आणि स्क्रिप्ट आणि आपण तयार केलेली स्क्रिप्ट आणि पाहुणे, तर यामध्ये सुयोग्य ताळमेळ सूत्रसंचालकाला घालता यायला हवा. त्याचबरोबर कार्यक्रम संपल्यानंतर शेवटी अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर मान्यवरांचे आभार मानण्यास विसरू नका. सूत्रसंचालकाने लक्षात घ्यावे, जर तुमच्या मंडळातला, प्रतिष्ठानमधला जर कार्यकर्ता जर स्वतंत्ररित्या आभार व्यक्त करणार असेल तर त्याचं नाव घ्या. जर कोणीच आभार मानणार नसेल तर त्या ठिकाणी सूत्रसंचालकाने संयोजकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय अगोदर पूर्वतयारीने करून त्या ठिकाणी आभार मानणं गरजेचं आहे. आणि कार्यक्रमाचा शेवट म्हणजे सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्वांना धन्यवाद द्या, हे आपण विसरू नये. मंडळाच्या सदस्यांचे कर्तव्य दक्षतेबद्दल प्रशंसा करा की मंडळाचे हे सर्व कार्यकर्ते सालाबादाप्रमाणे गणेश उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात, गावामध्ये सामाजिक उपक्रम राबवतात. या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या आचार विचारांचं प्रतिबिंब या गणेश मंडळांच्या माध्यमातून व्यक्त केलं जातं. आणि हे गणेश मंडळ हे खऱ्या अर्थानं गावच्या विचारांचं एक प्रतिबिंब आहे. गावाला सुयोग्य दिशा देण्याचं, तरुणांना विधायक विचार मांडण्याचं हा गणेश उत्सव मंडळ म्हणजे सर्वांना एकत्रित आणणारा उत्सव आहे. अशा रीतीनं शेवटी तुम्ही त्या पद्धतीनं बोलू शकता आणि कार्यक्रमाला तुम्ही त्यानंतर अशा रीतीने शेवट करू शकता. तर यानंतर मी आपल्याला सांगतो की सूत्रसंचालन करत असताना काही महत्वाच्या टिप्स मी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी देतोय. जो कोण बोलणार आहे त्याने ह्या महत्वाच्या टिप्स लक्षात घ्याव्यात. शब्द हे स्वतःचे शब्द वापरा. स्क्रिप्ट फक्त एक आधार म्हणून तुम्ही जे लिहून घेतलेलं आहे त्या दिवसाचं सूत्रसंचालन, संध्याकाळी कोण मान्यवर येणार आहे त्यांचं स्वागत हे, तर ती जी स्क्रिप्ट आहे ते स्वतः लिहा आणि ते आधार म्हणून वापरा. आणि स्क्रिप्ट सगळी लिहून काढलेली आहे आणि तो सातत्यानं त्या स्क्रिप्ट मधलं वाचून बोलत आहे असं न करता ते स्क्रिप्ट समजावून घ्या आणि तुम्हाला न बघता देखील त्या ठिकाणी सादर करता यायला हवं. आणि ज्या ठिकाणी अडचण वाटेल त्या ठिकाणी तुम्ही त्या स्क्रिप्ट मधले खाली पाहून तुम्ही बोलू शकता. त्यानंतर हास्य, प्रसंगानुसार हास्य करून वातावरणामध्ये एक हलकेपणा आणण्याचं काम त्या माईकवर बोलणाऱ्यानं करणं गरजेचं आहे. समय वेळापत्रकाला अनुसरून कार्यक्रमाची वेळ ही अर्धा पाऊण तासाची आहे, तर त्या अर्ध्या पाऊण तासामध्येच कार्यक्रम संपला पाहिजे. त्या पद्धतीनं सूत्रसंचालन, प्रत्येक ठिकाणी निवेदकाला किती वेळ आहे त्या वेळेपेक्षा निवेदकाने जास्त बोलू नये. निवेदक हा भाषण करणारा वक्ता नसतो, हे आपण सर्वांनी त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेणं हे अतिशय गरजेचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. त्याच पद्धतीनं तुमच्या वेळापत्रकाला अनुसरून कार्यक्रम हा व्यवस्थितरित्या दैनंदिन कसा व्यवस्थित सुरू राहील, व्यवस्थित संपेल याकडे कटाक्षाने आपण लक्ष द्यावे. तसेच प्रेक्षक खाली बसलेले जे गावातले नागरिक असतील, महिला बंधू भगिनी असतील, तर त्यांच्या प्रतिक्रियांचा देखील विचार ह्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यानं निश्चितपणानं करणं गरजेचं आहे. त्यानुसार आपले सूत्रसंचालन त्या पद्धतीनं असू द्या. तसेच मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला की आत्मविश्वास, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि उत्साही दिसा. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सूत्रसंचालन करत असताना एक सूत्रसंचालनाचं उदाहरण या ठिकाणी मी सुरुवातीचा आपल्याला देतोय. ते व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्या. व्यवस्थितरित्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जो माईकवर बोलणार आहे त्याने व्यवस्थितरित्या समजावून घ्या
घनाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळा आरंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. तर अशा रीतीनं आजचा मंगलमय दिवस, पवित्र दिवस म्हणजे आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये गणरायांचं आगमन झालंय. आणि आजच्या या शुभ मुहूर्तावर आपण सर्वजण मिळून गणपती बाप्पाचं या ठिकाणी स्वागत करतोय. या पावन प्रसंगी आपल्या सर्वांचं अजिंक्य भैरवनाथ मित्रमंडळाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. आजचा हा असणारा उत्सव आपल्या सर्वांना एकत्र आणून आपल्यामध्ये प्रेमाचं, बंधुभावाचं, आपल्यामध्ये एकीचं दर्शन घडवून आणणारा हा गणेश उत्सव आहे. आजच्या कार्यक्रमात आपण अनेक मनोरंजक सामाजिक उपक्रम या ठिकाणी पाहणार आहोत, राबवणार आहेत. तर आपण सर्वांनी मिळून म्हणूया गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अशा रीतीनं की सूत्रसंचालकाने एक साधी सरळ सोपी भाषा त्या ठिकाणी वापरावी आणि कार्यक्रमाला त्या पद्धतीनं सुरुवात करावी. एक गणेश मंडळाचं, गणपती उत्सवाचं वातावरण निर्माण कसे होतील त्या शब्दांचा वापर त्या माईकवर बोलणाऱ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन त्या पद्धतीनं माईकवर बोलावे. निश्चितपणाने मी सांगितलेले जी महत्वाचे मुद्दे आहेत, महत्वाची असणारी माहिती आहे, जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि होय कमेंट्स करायला विसरू नका. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी, गणेश मंडळाच्या संयोजकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेला हा व्हिडिओ आहे. आणि ही सर्व माहिती मी आपल्याला विनामूल्य या ठिकाणी देतोय, कारण मी समाजाचं देणं लागतोय ही भावना जपत आज राज्यामध्ये जवळजवळ 750हून अधिक निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एकही रुपया न घेता आज निवेदक तयार झालेले आहे. याचा मला निश्चितपणे अभिमान आहे. म्हणून असंख्य असे निवेदक तयार व्हावे, त्यांचं आर्थिक स्थैर्य व्हावं आणि त्यांना मान सन्मान मिळावा, प्रतिष्ठा मिळावी, हेच खऱ्या अर्थानं माझं मानधन असेल. त्यासाठी आपण सर्वांनी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि सर्व व्हिडिओ आपण पहा. तुम्ही देखील एक उत्कृष्ट सूत्रसंचालक व्हाल. धन्यवाद.